नमस्कार मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर म्हणजेच महाज्योती अंतर्गत विद्यार्थ्यांना दरवर्षी जेई, नीट, एमएसटी, सीईटीच्या पूर्व परीक्षा तयारीसाठी ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जातं। हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना एक टॅबलेट देखील दिला जातो, ज्यामध्ये त्यांना एक सिम कार्ड आणि दर दिवसाला 6 GB डाटा देखील मोफत दिला जातो। तर विद्यार्थी मित्रांनो, महाज्योती अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, यासाठी पात्रता काय लागणार आहे, अर्ज कसा करायचा, कागदपत्र काय लागणार आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन आले असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, सर्वात आधी या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक डायरेक्ट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। या ठिकाणी 2 ऑप्शन देण्यात आलेले आहेत, त्यामधील परिपत्रक या ऑप्शनला आपण क्लिक करणार आहोत। तर बघू शकता मित्रांनो, महाज्योतीचं परिपत्रक किंवा नोटिफिकेशन या ठिकाणी ओपन झालेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या अंतर्गत हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। या ठिकाणी सुरुवातीला बघा, जेई, नीट, एमएसटी, सीईटी 2025-27 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील हा देण्यात आलेला आहे। या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्यातील इतर मागास वर्ग, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत जेई, नीट, एमएसटी, सीईटी मॅच 2025-27 च्या पूर्व तयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे। प्रशिक्षण हे मोफत असणार आहे ऑनलाईन पद्धतीने। त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत। सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6 GB इंटरनेट डाटा डेली पुरवला जाईल। तर अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे। तर या ठिकाणी योजनेच्या लाभासाठी पात्रता काय लागणार आहे ती बघा। सुरुवातीला पहिली पात्रता आहे, विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे। त्यानंतर नंबर 2 आहे, विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा। तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असला पाहिजे। त्यानंतर 3 नंबर आहे, सन 2025 मध्ये इयत्ता 10वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी असला पाहिजे। त्यानंतर विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा। याबाबतची कागदपत्र स्पष्ट आणि स्वच्छ दिसतील असे या अर्जासोबत जोडायचे आहेत। विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना इयत्ता 10वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल। म्हणजे तुम्हाला 10वी ला जी टक्केवारी प्राप्त झालेली आहे त्याची मेरिट लिस्ट लागेल आणि त्या मेरिट लिस्ट नुसार तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल। आता यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत ती बघा। नंबर 1 आहे, आधार कार्ड पुढील व मागील दोन्ही बाजू लागतील। त्यानंतर रहिवासी दाखला लागेल म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट लागेल। जातीचं प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट लागेल। वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र देखील लागणार आहे। त्यानंतर इयत्ता 10वी ची गुणपत्रक म्हणजे मार्क मेमो तुम्हाला लागेल। तुम्ही रिझल्ट बघताना जी मार्क मेमो डाउनलोड केली होती ती देखील या ठिकाणी स्कॅन करून अपलोड केली तरी चालणार आहे। त्यानंतर इयत्ता 11वी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजे बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा प्रवेश पावती त्या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा दाखला लागेल, जर दिव्यांग असाल तर दाखला लागेल, आणि अनाथ असल्यास तसा दाखला लागणार आहे। तर असे कागदपत्र या ठिकाणी लागणार आहेत। आता अर्ज कसा करावा, महाज्योतीच्या या वेबसाईटवरती या ठिकाणी लिंक देण्यात आलेली आहे। या वेबसाईटवरती तुम्ही अर्ज करू शकता। आपण थोड्या वेळात पाहणारच आहोत अर्ज कसा करायचा आहे। त्याआधी अटी व शर्ती या ठिकाणी समजून घ्या। अर्ज करण्याची अंतिम मुदत 31/5/2025 आहे। 31/5/2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही। जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबत सर्व अधिकार व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांच्याकडे राहतील। कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती जर चुकीची वाटली, दोषपूर्ण वाटली, दिशाभूल करणारी जर असेल तर विद्यार्थ्यांची निवड ही रद्द करण्यात येईल। अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी जर आल्या तर तुम्हाला महाज्योतीच्या कॉल सेंटरवरती संपर्क साधायचा आहे आणि तुमची अडचण त्या ठिकाणी सांगायची। तर अशा प्रकारचं हे परिपत्रक महाज्योती अंतर्गत जाहीर करण्यात आलेला आहे। आता आपण बघूया तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे। तर आता आपण यासाठी बॅक घेऊया। बॅक आल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता
परिपत्रक तर आपण बघितलं. आता रजिस्ट्रेशन लिंक वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या लिंकला क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज आपल्या समोर ओपन होणार आहे. तुम्ही पाहू शकता ऍप्लिकेशन फॉर्म फॉर जेई नीट एमएसटी सीईटी ट्रेनिंग 2025-27 मोबाईल व्हेरिफिकेशन. आता या ठिकाणी मोबाईल व्हेरिफिकेशन करतील सुरुवातीला. या ठिकाणी तुम्हाला तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर द्यायचा आहे, त्यावरती एक ओटीपी येईल आणि तो ओटीपी या ठिकाणी टाकून तुम्हाला सबमिट करायचा आहे. तर आपण मोबाईल नंबर टाकलेला आहे, आता सबमिट करूया. सबमिट केल्याच्या नंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला त्यावरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि परत सबमिट करायचा आहे. बघा ओटीपी आलेला आहे, आपण ओटीपी टाकून घेऊया आणि सबमिट करूया. सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी समोरचं पेज ओपन झालेलं आहे. या ठिकाणी सुरुवातीला अप्लाइड कोर्स जेई नीट एमएसटी सीईटी 2025-27. तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर्म आहे हा. या ठिकाणी पहिली स्टेप, दुसरी स्टेप आणि तिसरी स्टेप अशा 3 स्टेप या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर पहिली स्टेप आपण या ठिकाणी पर्सनल डिटेल्स पाहूया. या ठिकाणी सुरुवातीला तुम्ही पाहू शकता अप्लाइड फॉर म्हणजे तुम्ही अप्लाय कशासाठी करताय. आता 11वीला तुम्ही सायन्स साठी ऍडमिशन घेतलेलं आहे, तर जेई साठी घेतलंय की नीट साठी घेतलंय किंवा एमएसटी सीईटी ची तुम्ही तयारी करत आहात ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. ज्याची तयारी तुम्ही करत असाल त्याला या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करायचा आहे. त्यानंतर ऍप्लिकंट फुल नेम म्हणजे अप्लाय करणाऱ्याचं पूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं, म्हणजे विद्यार्थ्याचं पूर्ण नाव लिहायचं. सुरुवातीला तुमचं स्वतःचं नाव, नंतर मिडल नेम, लास्ट नेम. त्यानंतर ऍप्लिकंट फादर नेम म्हणजे वडिलांचं पहिलं नाव, मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम लिहायचंय. त्यानंतर जेंडर मध्ये मेल किंवा फिमेल जे असेल ते लिहा. डेट ऑफ बर्थ लिहायचे आहे, या ठिकाणी कॅलेंडर निवडायचा आणि डेट ऑफ बर्थ तुमची लिहायची आहे. आर यू एन ऑर्फन असेल तर यस करा, नसेल तर नो करा. जर तुम्ही यस केलं तर कोणत्या संस्थेमार्फत किंवा संस्थात्मक आहात का संस्था बाह्य आहात या ठिकाणी तुम्हाला टिक करावं लागणार. त्यानंतर आर यू अ पर्सन विथ डिसेबिलिटी, तुम्हाला काही डिसेबिलिटी आहे का, यस असेल तर यस, नसेल तर नो करा. असेल यस जर केलं तर तुम्हाला ह्या ज्या सूचना आहेत या ठिकाणी तुम्हाला अंध आहे का, कर्णबधिर आहे का याला टिक वगैरे करावं लागणार आहे. त्यानंतर सोशल कॅटेगरीमध्ये तुम्हाला निवडायचं आहे कोणती तुमची कॅटेगरी आहे, ओबीसी, व्हीजे, एनटीपी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी. जी कॅटेगरी तुमची असेल ती कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. त्यानंतर कास्ट तुमची कोणती आहे, यामध्ये कास्ट तुमची जी असेल ती कास्ट तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. तुमचे जे कास्टचे पहिले 2 अक्षर आहेत तुम्ही या ठिकाणी टाईप करून तुमची कास्ट या ठिकाणी शोधू शकता. बघा अशा प्रकारे तुम्ही तुमची कास्ट या ठिकाणी निवडू शकता. त्यानंतर इन्कम ग्रुप नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का, यस करायचं. या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनल कंपल्सरी लागणार आहे. त्यानंतर तुमचा म्हणजेच विद्यार्थ्याचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन या ठिकाणी असणार आहे. डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का, मग कोणत्या जिल्ह्याचा आहे ते देखील जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्र या ठिकाणी ऑलरेडी येणार आहे. रेसिडेंट टाईप म्हणजे तुम्ही अर्बन आहात का रुरल आहात, शहरी भागात राहता का ग्रामीण भागात राहता हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. शहरी भागात असाल तर अर्बन करा, ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर प्रेझेंट ऍड्रेस, तुमचा जो काही ऍड्रेस असेल तो ऍड्रेसचा या ठिकाणी जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर तालुका निवडायचा आहे, जो काही तालुका असेल तो तालुका निवडा. त्यानंतर व्हिलेज सिटी तुमच्या गावाचं किंवा सिटीचं नाव, हाऊस नंबर वगैरे काही असेल तर टाकायचं आहे. वॉर्ड नंबरचं नाव नंबर टाकायचा आहे. त्यानंतर रोड वगैरे काही लँडमार्क असेल तर तसं टाका. या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर परमनंट ऍड्रेस, जर वरच्या सारखाच परमनंट ऍड्रेस जर तुमचा असेल सेम तर सेम ॲज परमनंट ऍड्रेस असं करायचं आहे, नसेल तर वेगळा टाका. त्यानंतर या ठिकाणी वेगळं जर टाकायचं असेल तर वरच्या सारखंच सेम तुम्हाला व्हिलेज, हाऊस नंबर, वॉर्ड नंबर, रोड, पिनकोड वगैरे सर्व काही तुम्हाला टाकावं लागेल. त्यानंतर तुमचा सुरुवातीला व्हेरिफिकेशन केलेला मोबाईल नंबर या ठिकाणी येणार आहे. अल्टरनेट मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला द्यायचा असेल तर देऊ शकता किंवा नाही दिला तरी चालणार आहे, ऑप्शन आहे. पण या ठिकाणी अल्टरनेट मोबाईल नंबर देऊन टाकायचा. त्यानंतर ईमेल आयडी या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं. सेव्ह आणि नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सेकंड स्टेप आपली सुरू होणार आहे. 10th क्वालिफिकेशन डिटेल्स, या ठिकाणी 10वीचे डिटेल्स पूर्ण विचारतील. यामध्ये नेम अँड प्लेस ऑफ स्कूल म्हणजे तुमच्या शाळेचं नाव आणि जागा या ठिकाणी लिहायचे, कुठली शाळा आहे आणि नाव लिहायचं आहे. त्यानंतर बोर्ड तुमचा कोणता आहे, महाराष्ट्र बोर्ड आहे आपला तर महाराष्ट्र बोर्डच या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर इयर ऑफ पासिंग, तुम्ही इयर ऑफ पासिंग या ठिकाणी क्लिक करून बघाल तर एकच येणार आहे 2025. तुम्ही 24चे असाल किंवा 23चे असाल तर तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. त्यासाठी या ठिकाणी 2025चेच 10वीचे विद्यार्थी पास झालेले असणं गरजेचं आहे. त्यानंतर टोटल मार्क्स तुम्हाला किती आहेत, तुम्हाला टोटल मार्क्स किती आहेत आणि त्यापैकी किती मार्क्स पडलेत हे तुम्हाला मार्क्स ऑफ 10 मध्ये लिहायचं आहे. आणि तुमची टक्केवारी या ठिकाणी तुम्हाला किती टक्के मार्क्स, किती टक्के गुण पडलेत ते या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा.
सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तिसरी स्टेप या ठिकाणी ओपन होणार आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. हा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी काढून घ्यावे लागणार आहेत. जे डॉक्युमेंट तुमच्याकडे आता अवेलेबल नसतील ते लवकरात लवकर काढून घ्या. ही योजना एकदम फ्री आहे, कोणत्याही प्रकारची फीस तुम्हाला लागणार नाही आणि तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन पद्धतीनं एक टॅब देखील मिळणार आहे आणि मोफत प्रशिक्षण देखील मिळणार आहे. अत्यंत महत्वाची आणि सुवर्ण संधी या ठिकाणी महाज्योती अंतर्गत देण्यात आलेली आहे. तर सुरुवातीला बघा या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो तुमचा टाकायचा आहे. पासपोर्ट साईजचा फोटो जो आहे तो जेपीईजी फॉर्मॅटमध्ये 200 किलोबाईट पर्यंतच असला पाहिजे. या ठिकाणी चूज फाईल करून अपलोड करायचा आहे आणि अपलोड केलेली इमेज या ठिकाणी तुम्ही क्लिक करून बघू शकता. त्यानंतर सिग्नेचर देखील जेपीजी फॉर्मॅटमध्ये 200 केबीच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. प्रत्येक डॉक्युमेंट जे आहे ते 200 किलोबाईटच्या आतमध्ये असलं पाहिजे. त्याच्यावरचं असेल तर या ठिकाणी अपलोड होणार नाही. चूज फाईल करायचं आणि अपलोड करायचं. त्यानंतर कॅन्डिडेट, स्टुडंट, आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे दोन्ही बाजू. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नॉट कंपल्सरी फॉर ऑर्फन जर असाल तर तुमच्यासाठी कंपल्सरी नाहीये कास्ट सर्टिफिकेट, पण ऑर्फन मध्ये जर तुम्ही येत नसाल तर कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, ऑर्फन असाल तर लागणार नाही, इतरांना लागणार आहे. चूज फाईल करा आणि अपलोड करा. SSC मार्कशीट किंवा सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचंय. त्यानंतर 11वी बोनाफाईड सर्टिफिकेट, 11वीला ऍडमिशन घेतल्याचं बोनाफाईड सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचंय. त्यानंतर 11वी ऍडमिशन रिसिप्ट, 11वीला ऍडमिशन घेतल्याची रिसिप्ट देखील या ठिकाणी अपलोड करायची. हे पूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवायचे आहेत. त्यानंतर शेवटी आहे डोमासाईल सर्टिफिकेट, तुमचं रहिवासी प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा हा फॉर्म जो आहे हा सबमिट होणार आहे. तुमचा फॉर्म या ठिकाणी अपलोड होऊन जाईल. त्यानंतर महाज्योतीवरती मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांचे नंबर हे लागतील. तर अत्यंत महत्त्वाची माहिती सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. तुमच्या सर्व मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.